NSEचा डेटा सांगतो की 90% ऑप्शन बायर्स लॉसमध्ये आहेत आणि उरलेले 10% आहेत ते ऑप्शन सेलर्स आहेत. मग इतकी तफावत काय आहे? काय डिफरन्स आहे ऑप्शन बायिंग आणि ऑप्शन सेलिंगमध्ये? तेच पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. स्वागत आहे तुमचं आपल्या ऑप्शन बायिंग वर्सेस सेलिंगच्या द अल्टिमेट मास्टर क्लासमध्ये. विन प्रोबॅबिलिटी. ऑप्शन बायरची विन प्रोबॅबिलिटी आहे 33%. म्हणजेच ऑप्शन बायर तेव्हा जिंकतो जेव्हा त्याच्या डायरेक्शन एक क्विक आणि फास्ट मुवमेंट येते. ॲज ऑप्शन सेलरची विन प्रोबॅबिलिटी आहे 67%. म्हणजेच ऑप्शन सेलर त्याच्या डायरेक्शनने मूव्ह गेला किंवा मार्केट साईजवेळेस राहिलं तरीही जिंकू शकतो. विनिंग ॲज ऑप्शन बायर. जसं आपण डिस्कस केलं, ऑप्शन बायर तेव्हा जिंकतो जेव्हा त्याच्या साईडनी एक क्विक आणि फास्ट मुवमेंट येते. त्याचा मित्र फक्त गॅमा आहे. त्याच्याविरुद्ध टाईम डिके म्हणजे थीटा काम करत असतो. म्हणूनच ऑप्शन बायर्सनी काय करावं की मार्केट ब्रेकआउट असतं तेव्हाच ट्रेड करावा. साइडवेज मार्केट अवॉइड करावं. विनिंग ॲज ऑप्शन सेलर. ऑप्शन ऑप्शन सेलरची विन प्रोबॅबिलिटी हाय का आहे? कारण ऑप्शन सेलर पैसा कधी कमवतो? जर त्याच्या डायरेक्शनने एक मूव्ह आला तर तो पैसा कमवतोच. पण जर मार्केट साइडवेज असेल किंवा मार्केट त्याच्या अगेन्स्ट गेला पण मूव्हमेंट स्लो असेल तर तो पैसा कमवतो. या चार्टवरून तुम्हाला जे डिफरन्स आहे तो एकदम क्लिअर होऊन जाईल. आयडियल मार्केट ऑप्शन बायरसाठी असतं स्ट्रॉंग मूव्हमेंटवालं, वेअरएज ऑप्शन सेलरसाठी साइडवेज किंवा स्लो मूव्हमेंटवालं. टाईम डिके ऑप्शन बायरचा दुश्मन आहे तर ऑप्शन सेलरचा तो मित्र आहे. आणि ROI आहे तो ऑप्शन बायरसाठी हाय आहे, ऑप्शन सेलरसाठी खूप लिमिटेड आहे म्हणजे फिक्स्ड आहे. आणि रिस्क प्रोफाईल आहे तो ऑप्शन बायरसाठी लिमिटेड आहे. ऑप्शन म्हणजे जो प्रीमियम जो पे करतो तेवढाच रिस्क आहे ते. आणि ऑप्शन सेलरसाठी हाय आहे रिस्क पण तो कमी करू शकतो हेज पोझिशनने. आणि प्रोबॅबिलिटी विन तर आपण अगोदरही बघितलं की 33% आहे ऑप्शन बायर्सची आणि ऑप्शन सेलरची आहे ती 67% आहे. आता आपण ऑप्शन ग्रीक समजून घेऊया. थीटा म्हणजे काय तर टाईम डिके. जशी एक्सपायरी जवळ येते तसं थीटा म्हणजे टाईम डिके फास्ट होतो आणि हा ऑप्शन बायरचा सर्वात मोठा शत्रू आहे. डेल्टा म्हणजे काय तर ऑप्शन प्राईस कितीने इन्क्रीज होते. जर डेल्टा 0.5 आहे आणि मार्केटमध्ये मुवमेंट 100 पॉईंटचा आला तर ऑप्शन प्राईस 50ने इन्क्रीज होईल. आणि वेगा म्हणजे काय तर व्हॉलॅटिलिटी. हा ऑप्शन सेलरचा शत्रू आहे. जसं व्हॉलॅटिलिटी इन्क्रीज होते तसंच ऑप्शन सेलरला लॉस होत जातो. या डायग्रामवरून तुम्हाला समजेल की ऑप्शन बायर एका स्पाइकला म्हणजे मोमेंटरला जिंकतो आणि ऑप्शन सेलर या कर्व जशी दाखवली तेव्हा जिंकतो. बिग प्लेयर काय करतात? जसेच FII आहे ते कधीच ऑप्शन बायिंग करत नाहीत. जरी इथे ऑप्शन सेलिंगमध्ये इन्कम कमी असली तरी ते विन प्रोबॅबिलिटी जास्त आहे. त्यामुळे ते ऑप्शन सेलिंग करतात. ऑप्शन बायिंग ही एक स्प्रिंट आहे, व्हेअरएज ऑप्शन सेलिंग ही एक मॅरेथॉन आहे. जर तुम्हाला ऑप्शन बायर बनायचं असेल तर मोमेंटम कॅप्चर करण्यात मास्टर व्हावं लागेल आणि ऑप्शन सेलरसाठी तुम्हाला रेंजमध्ये कसं ट्रेड करायचं ते शिकावं लागेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऑप्शन सेलिंग कमी कॅपिटलमध्ये कशी करता येते.